आज आपण पाहतो एकविरा स्फोट वाकीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट झुंजार स्फोट नाईगाव. हो, पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय मिस्टर अनिकेत भोमटेच्या बॅट मध्ये येतोय हा द ग्रेट स्ट्रोक. षटकार 6. धन्यवाद. डीजे 88 मॅचेस आहेत आणि 737 धावा अनिकेत भोमटेश आपल्याला पाहायला मिळतात वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. हो, पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. रुपेश मोरे यांना देखील तुम्ही पाहू शकाल. 88 मॅचेस ते देखील खेळलेत आणि 685 रन्स त्यांच्या नावावरती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहिला तर मग चेंडू जातो डिक्लेरेशन झोन मध्ये. इथून मिळाल्या जातील फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुसलं गेलंय ते म्हणजेच 7 अंकांवरती ही धावगती पुसली गेली आहे. वेलकम बॅक. या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. हो, बॅट रडार मध्ये आणि काय जबरदस्त साऊंड सिस्टमने ठोकलेला हा अनिकेतच्या बॅट मधनं आणखी एक उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद ड्यूजे, थँक्यू सो मच. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्यानं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 13 या अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहू शकाल आदित्य आहेत आणि बॉलिंग खूप चांगली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील लाजबाब ही केली जाते. आदित्य पुन्हा एकदा राईट मोर द विकेट ना. अगो टप्पाची लेन. यावेळेस डीपेक्षा कव्हरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आहे अनिकेत भोमटेचा. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. आणखी धावा मिळतील 4. आलाय हा चौकार. धाव फलकावरती धावा इथून आपण पाहिलं तर मग पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 17 आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. नुकताच आपण पाहिलं तर मग या स्पर्धेचे सर्व बाबूदादा महाळे यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये तुमचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. धाव फलकावरती धावा आहे 17 आणि इथून आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विनोद सुतार नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आलेत म्हणजे इथून आपण पाहिला तर मग अतिशय जबरदस्त स्ट्रॉंग हे धाव फलक एकविरा स्फोट वाकीपाडा टीम्स आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती बॅटर असेल तो म्हणजेच रुपेश मोरे. एक विस्फोटक ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू. हो, पहा समोरच्या दिशेनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र दिसून आला होता रुपेश मोरे करणं. एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं 18 अंकांवरती. विनीत सुतार याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. ओ, हा चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय विनीत याने. इथे कमबॅक दर्शवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये भरपूर धाबा अनिकेतनं बनवल्या. अजून सुद्धा तो स्ट्राईक वरती आहे. हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणे आणि तिथून एकदम आपण पाहिला तर मग खोदून करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं हे धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं ते म्हणजेच 19 अंकांवरती ही धावगती पोहोचली आहे.
चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. इथून वापसी करावी लागेल विनीत सुतार या गोलंदाजाला. आतापर्यंत तरी चांगली कामगिरी केली आहे विनीतनं. हवाई स्ट्रोक खेळले गेलेत हवेमध्ये. चेंडूला आपण जरूर पाहतोय सहज सोफा झेल मात्र या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फकळलाय आणि इथून मात्र रुपेश मोरेचा खेळ संपलाय. आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. धाव संख्या आपण पाहिली तर मग 19 असताना हा दुसरा विकेट या ठिकाणी डाऊन झाला आहे. सॉरी, पहिला विकेट डाऊन झाला एकविरास्फोट वाकीबाडा टीमचा. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल रवी डवळे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. आज मैदानावरती 50 रवीने देखील मारली आहे मागच्या सीझन मध्ये. आणि निश्चितच वाकीपाडा टीमचा कृष्णा सातपुते या नावानं त्याला मात्र ओळखला जातं. अगदी कृष्णा सातपुते सरांच्या कॉपीबुक स्टाईलनं त्याची खेळण्याची जी शैली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं वेगवेगळं निश्चितच वैशिष्ट्य असतं. पुढील बॉल अजून एक डॉट बॉल नाही. तर मग इथे आपण पाहिलं तर मग हा वाईट आहे. अगदी आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. आम्हाला असं वाटलं की हा चेंडू चांगला असेल परंतु पंच सहमत नाहीयेत. वाईटचा इशारा आलाय परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली ती म्हणजेच 19 अंकांवरती. बॅक टू बॅक 2 चेंडू अगदी डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. इथून आपण पाहिलं तर मग हे कमबॅक करणारं षटक पाहायला मिळालं. 2 धावा इथून मात्र खर्च केल्या विनीत सुतारनं. आणि आपण पाहतोय एक विकेट देखील घेतली गेली आहे रुपेश मोरेची. इथून हे तिसरं षटक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करायची. आज आपण पाहिला तर मग फायनल डेचा दिवस, फायनलचा थरार. अनेक दिग्गज मान्यवर या स्पर्धेला जरूर भेट देतील आजच्या दिवसामध्ये. आणि आज या स्पर्धेचं आपण पाहिलं तर मग जे खास वैशिष्ट्य आहे जेवणाची सोय देखील या ठिकाणी केली गेली आहे. जयश्री पारधी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अक्षय आलाय आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये अक्षयने इथे मात्र फेकलाय. अनिकेत भुमटे सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग बॅटिंग लाईफलाईन आहे ती कुठेतरी खाली घसरली आहे एकविरास्फोट वाकीबाडा टीमची. हो, यावेळेस हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. इथून आपण पाहिलं तर मग झेल सुटलाय जरूर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अनिकेतचा होता परंतु रवी डवळेनं रोखलं. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग इथून एक धाव असणार आहे आणि एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असेल तो म्हणजे मिस्टर अनिकेत भोमटे. 10 मध्ये 19 बनवले अनिकेत भोमटेनं. दिपेश मेघवाले न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत 19.
पुन्हा एकदा हवाई स्टोक करण्याचा प्रयत्न मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय. करणार नाहीये चुकी परंतु केलीये चुकी. सहज सोपा झेल होता परंतु झेल इथे मात्र सोडलाय. दैव आले होते द्यायला आणि पदर नाही घ्यायला असंच म्हणावं लागेल. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. सहज सोपा झेल मात्र मिडॉन क्षेत्रामध्ये सोडलाय. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाले. सिंगलच्या मदतीने धावफलक किती आलाय 21 वरती पोहोचला. ओके ओके सॉरी 21 धावसंख्या झाली आहे. पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग मिस टाइम स्ट्रोक पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि अशा प्रकारे इथे आपण पाहिलं तर मग आणखी एक फलंदाज झेलच्या सर्वमध्ये झालाय बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल भावेश आलेत. भावेश पागी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे भावेश. आज आपण पाहिलं तर मग आमचे मित्र कुणाल मडके ऑल्ट नाही आहेत प्लेइंग इनो मध्ये. परंतु भावेश आलेत. शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 21. पुढील बॉल. हो भावेश आलाय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेशने केला होता परंतु इथे आपण पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल सुटला आणि त्याच्यानंतर एक धाव इथून मात्र ही पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अगदी आपण पाहिला तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये झालाय बाद. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहे 3 बाद 22 आणि जिंकण्याकरता 23 धावांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करावं लागेल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये नुकताच त्यांचं शुभ आगमन झाले ते म्हणजेच ग्रुप ग्रामपंचायत सातिवली चे माजी सरपंच साहेब राजेशजी भक्ते साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील आज या फायनल डेच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय गेल्या 7 दिवसापासून अगदी चालू आहे आणि निश्चितच प्रत्येक दिवशी राजेशजी भक्ते साहेबांची भेट या स्पर्धेसाठी निश्चितच ठरलेली होती. आज फायनलच्या दिवसामध्ये देखील ते मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम स्वागतम सुस्वागतम. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल जयश्री फारदी बाबूदादा महाळे आहेत आणि राजेश्री भक्ते साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्याच्यानंतर मागे आपण पाहिलं तर मग शिवराज भोसले आणि जय भोईर हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निश्चितच चांगलं कार्य जय भोईर आणि शिवराज भोसले यांनी देखील केलंय. इथून आपण पाहिलं तर मग धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 22 आणि जिंकण्यासाठी 23 धावा इथून मात्र करावा लागणार आहेत. तर लगेच फील्ड सेटअप करून घ्या. चला फील्ड सेटअप करून घ्या.
धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 22 आणि जिंकण्याकरता 23 धावांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करावं लागेल हा मॅच जिंकण्याकरता. झुंजार स्फोट आदिवासीपाडा नायगाव ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. जितेश सुतार अँड जयेश बसवत ही सलामीची जोडी इथून आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल मध्ये 23 धावा विजय करता बनवायच्या आहेत. पहिला बॉल भावेश पागीचा. ओ इथे आपण पाहिला तर मग हा चेंडू जरूर वेगवान होता परंतु दिशाहीन पाहायला मिळाला. चुकीची दिशा. आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची हाताळणी आणि तिथून आपण पाहिलं तर मग पंचांचा इशारा देखील व्हाईट बॉलचा आलाय. म्हणजे जिथून ह्या 2 धावा ऍड केल्या जातील धाव फलकावरती. मित्रांनो कुठेही जाऊ नका तुमच्याकरता जेवणाची सोय केली आहे. यावेळेस ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जयेश बसवतचा होता आणि इथे आपण पाहिलं तर मग भावेश पागीला मिळाली आहे ही मोठी सफलता. जयेश बसवंत आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. इथून आपण पाहिलं तर मग विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली आहे. जयेश मात्र बाद झालेत. एक संघाचे प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर हलकासा मात्र तणाव निश्चितच पुढील फलंदाजांवरती आपल्याला पाहायला मिळतो. प्रेशर मध्ये येताना जरूर पाहायला मिळत आहेत. तर इथून आपण पाहिलं तर मग अक्षय गडक आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. भावेश बागेचा पुढील बॉल. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची नरेश काम तमाम. इष्टांच्या मागे रुपेश मोरेने पकडलाय झेल आणि संपलाय अक्षय गडकचा हा खेळ आउट. थँक्यू सो मच. आणखी एक फलंदाज बाद. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करताना दिसेल मिस्टर भावेश पागी. काय जबरदस्त ही गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला तर मग वाईट पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर 3 डब्ल्यू प्राप्त केलेत. आता मात्र बबलू झालाय खुश. विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा हा तिसरा गोलंदाज भावेश पागी आपल्याला पाहायला मिळतो. 18 बॉल मध्ये 23 धावा पूर्ण करायच्या आहेत परंतु इथे आपण पाहतोय चेसिंग मध्ये थोडेसे मात्र मागे पाहायला मिळालेत. झुंजा स्फोट नायगाव टीमचे खेळाडू. सुरुवातीला जयेश बाद झाले त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग अक्षय आणि त्याच्यानंतर विनीत आणि आता मात्र आला मैदानाच्या आतमध्ये
आदित्य जाधव. पुढील बॉल. ओ इथे आपण पाहिलं तर मग ही एक धाव इथून मात्र कंप्लीट केली गेली आहे. सर बाईज बॅटला स्पर्श झालाय म्हणजे इथून पहा आणखी एक स्निक लागली होती. एक सिंगल धाव पूर्ण झाले. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 3 अंकांवरती ही धाव गती पोहोचली आहे. अजून इथून आपण पाहिलं तर मग 13 चेंडू असतील 14 चेंडू असतील आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ द पेस डिफेन्स केलं यावेळेस शॉट कव्हरला. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 4 अंकांवरती 13-19 ची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. पुढील बॉल. ओ टप्पाची रेन होती ऑन साइडला रेड केलं गेलंय. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल वरती रोखलं जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेलं ते म्हणजेच 5 अंकांवरती. इथून हा मॅच जिंकण्याकरता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावा अजून हे बनवावा लागतील. असला घाई करायची आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18 धावा अजून इथून बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. त्या म्हणजे झुंजार स्फूट नायगाव आदिवासी पाडा या टीमला. असला घाई करा मित्रांनो. नंबर 2 चं षटक टाकण्याकरता रुपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये आले. तिथून आपण पाहिला तर मग 12 मध्ये 18 धावा बनवायच्या आहे झुंजार स्फोट टीमला. एका बाजूने 21 स्फोट वाकीपाडा तर दुसऱ्या बाजूने झुंजार स्फोट नायगाव ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये. पुढील बॉल. ओ जरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता फलंदाज आदित्य याने. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होईल. आज आपण पाहिला तर मग दिनेश डोकरे मामांचा वाढदिवस आहे आणि त्यांना आम्ही देतोय वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जीवो हजारो साल आणि हा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा यावो हीच गावदेवी मातेच्या चरणी प्रार्थना आम्ही करतो. भरपूर सहकार्य आणि मेहनत या ठिकाणी दिनेशजी टोकरे मामांनी देखील या स्पर्धेला घेतली आहे आणि प्रत्येक वर्ष अगदी लाख मोलाचं योगदान त्यांचं असते या स्पर्धेला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेले ऑन साइडला. ओ झेल सुटला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव देखील कंप्लीट केली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 7 अंकांवरती. अजूनही हा मॅच जिंकण्याकरता 10 बॉल आणि 16 ची गरज आहे. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. खेळाडू नाहीये. अनेक उन्हाळे पावसाळे त्याने देखील पाहिलेत आणि आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी अधिक खेळ त्याचा देखील राहिलाय जुचंद्र परिसरामध्ये आणि त्याच नंतर या वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये.
टप्पाची लेन इथे आपण पाहिलं तर मग इन कटरचा प्रयास केला होता, परंतु आपण पाहिलं तर चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर निघून गेला. एक सिंगल धाव इथे मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये इथून अजूनही 16 धावांची आवश्यकता असणार आहे हा मॅच जिंकण्याकरता झुंजार स्पोर्ट नायगाव टीमला. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता, परंतु वाईट बॉल आणि बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण करत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये ही विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आदित्य बाद झालेत. इथे मात्र सर्व काही दडलंय लपलंय ते म्हणजेच जितेश सुतारच्या केलीवरती. इथून जर जितेश सुतार शेवटपर्यंत राहिला तर मग त्याच्या बॅटमधनं हे धावा होऊ शकतात. आता मात्र 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये हा मॅच जिंकण्याकरता इथून आपण पाहिलं तर मग 15 9 चेंडू आणि 14 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिला तर जितेशनं केला होता, परंतु फ्ले अँड मिस हा डॉट बॉल. आता मात्र 8 बॉल 14 ची गरज. इथे एक मोठा फटका कदाचित मग इथून आला तर मग मॅच मध्ये वापसी होईल यात काही शंका नाहीये. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता, परंतु वाईट बॉल येतोय आणि एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता अजून इथून असणार आहे. पहा चांगली गोलंदाजी रवी ढवळेकरनं इथे आपल्याला पाहायला मिळाली या शेवटच्या षटकामध्ये. 6 मध्ये 13 धावा हव्या होत्या आणि इथे आपण पाहिलं तर मग ही चांगली गोलंदाजी रवी ढवळेकरनं पाहायला मिळाली आहे. हो इथून आपण पाहिलं तर मग अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर भावेश पागी ठरलेत सामनावीर. चला भावेश पागी आपण या आणि त्याच नंतर कर्णधाराला देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचा आहे टॉस करण्याकरता.